आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय की देगलूर ते शिर्डी साईबाबा या तीर्थस्थळावर या ठिकाणी सगळी ही महिला सगळं पुरुष मंडळी या ठिकाणी जात आहेत आणि अशा तरुण मुली सुद्धा शिक्षण घेतलेल्या सुद्धा या ठिकाणी मुली जात आहेत। खरं तर या लेकरांचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं की बेटा तुझं नाव काय? माझं नाव श्रुती मनोज अरतवाड। श्रुती, मला एक सांग की तुला ह्या साई भक्ताबद्दल काय माहित आहे? हे इथं गेल्या 17 वर्षापासून हे दिंडीचा कार्यक्रम इथं चालू करण्यात आलेला आहे। बासटवार काकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम केला जातो आणि इथे आमच्या पद्धतीने जेवढं आम्हाला होऊ शकेल तेवढं आम्ही प्रसाद वाटप करतो दिंडीकरांसाठी आणि काकांच्या तर्फेच प्रसाद असतो इथे बासटवार काकांच्या तर्फे आणि खूप छान प्रकारे इथं असा आमचा प्रसाद वाटप होतो आणि असंच आम्ही याला पुढे पण कायम हे करणार, चालवणार। आता सध्याच्या AI टेक्नॉलॉजी मध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये आधुनिक पिढी भरकट चाललेली आहे। हो। तरी तू या धार्मिक स्थळाकडे धार्मिक प्रेरणेकडे तुला कसं या वाटलं, काय कारण आहे तुझं? तसं बघायला गेलं तर मला आध्यात्मिकतेमध्ये आधीपासूनच आवड आहे, त्यामुळे मला आणि आम्ही दरवर्षी ह्या दिंडीमध्ये उपस्थित असतो त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये खूप जास्त आवड आहे। अच्छा ताई, तुम्हाला काय वाटतंय? दरवर्षी येते पण खूप छान वाटते आम्हाला, घडते म्हणून आम्ही करतो आणि आम्हाला साईबाबाची भक्ती आहे म्हणून आम्ही करतो। आम्ही पुढे पण असं चालू ठेवू। म्हणजे तुमच्या या पिढीने केला तर ही पुढची पिढी करते आहे, म्हणजे ही परंपरा कायम चालवत या ठिकाणी घेऊन जात आहेत। निश्चितच या सर्व महिलांना या साईबाबांचा कृपा आशीर्वाद या ठिकाणी लाभणार आहे आणि म्हणून आज अहमदपूर मध्ये या नांदेड ते लातूर हायवेवर हा पालखी सोहळा या ठिकाणी मार्गस्थ होतो आहे। इथं सर्वांना महाप्रसाद दिलेला आहे आणि इथून पुढे हा पायी प्रवास असाच या ठिकाणी चालत राहावा यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। लक्ष्मीकांत धोंडप्पा बासटवार हे अहमदपूरचे रहिवासी आहेत। देगलूर ते शिर्डी ही साईबाबाची पालखी या ठिकाणी ते गेल्या अनेक वर्षापासून चालवतात। बासटवार, मला एक सांगा की किती वर्ष झाले या दिंडीला आपण? 17 वर्ष झाली या दिंडीला। बरं, पहिल्या वर्षी 65 लोक होते, तर 11 वर्ष म्हणजे कोरोना पर्यंत दुकानच्या पाठीमागं करत होतो। बरं। मग कोरोनाच्या काळामध्ये इकडे आले तर तेव्हापासून इथंच आहे। आता देगलूरून किती वाजता निघाली ही? हे 1 तारखेला निघाले तर त्यांचा पहिला मुक्काम एकलारा, दुसरा मुक्काम पीर सावरगाव, तिसरा मुक्काम शिरूर तासबंद, चौथा मुक्काम किनगाव। अच्छा, पुढे आता आणखीन म्हणजे किती दिवस लागते जायला तुम्हाला? आता ह्यांनी 14 तारखेला पोहोचते, 14 तारखेला संक्रांतीला। या पाठीमागचं काय तुमचं म्हणणं आहे, याचा काय उद्देश आहे तुमचा? उद्देश म्हणजे एक भक्ती व्हावं प्रत्येक मनामध्ये। आता काय एक जण मला त्या दिवशी भेटलं आणि ते म्हणजे सरळ बसनं गेलं तर होय ना काही अवडंबर कशाला, तर मी म्हणलो आता थंडी आहे, तू आणखी उठला नाहीस, पण त्यांनी थंड पाण्यानं आंघोळ करून आणि देवाचं नाव घेऊन जे भेटल ते आंबट गोड तिखट हे खाऊन ते चाललेत। म्हणजे हे कशासाठी? त्याला बी ऐश्वर्य भोगता येते ना घरी, पण ते का चाललेत? हा एकात्मतेचा संदेश आणि ईश्वर आहे हेच सांगण्यासाठी, बाकी काही नाही। तुम्ही सच्चाईनं वागा, चांगलं वागा, आनंदानं वागा, आपल्या कर्मामध्ये देव पहा। कबीरानं असं म्हटलंय, मोको कहा ढोंडे बंदे मैं तो तेरे पास में, नामय मस्जिद नामय देवल नामय काबा कैलास में, मैं तो तुम्हारे खून के कदर में। बरोबर आहे ना? तुकोबाऱ्या सुद्धा असं म्हणाले की तुझा आहे तुझं पास परीने जागा कुणाची। परमेश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे ना, बरोबर हे आहे। आपला मान्यच करावं लागेल, परंतु तरी तुम्ही या साईबाबाचे भक्त म्हणून तुम्हाला आणखीन काय वाटतं शिर्डीच्या? तुम्ही जे म्हणलो की सगळीकडेच आहे, सगळ्यामध्ये आहे, हवा सगळीकडेच आहे, पण आपल्या गाडीच्या चाकात हवा भरायची असेल, हवा भरायच्या ठिकाणी जावं लागते। तर हवा आहे इथं म्हणून इथं भरता येते का आपल्याला? तसं ईश्वर सगळीकडेच आहे, तर ईश्वराच्या सानिध्यात त्याचा जाणवल्यानंतरच जाणतो। आत्मा आहे प्रत्येकाच्या शरीरात, तो परमात्म्याची जाण करून घ्यायची। आत्मा तो परमात्मा। जेव्हा माणूस निष्क्रिय झाला, गतप्राण झाला, तेव्हा जाते नेमकं काय? आत्मा गेला म्हणते, नेमकं काय झालं? आता काही जण म्हणतात ईश्वर नाही, म्हणजे माणसाचं गेलं काय? आत्माच गेला नाही। आत्मा असा कसा असते? आत्मा म्हणजेच ईश्वर आणि तो प्रत्येकात आहे, तोच परमात्मा।
शिर्डीचा साईबाबा हा जाती धर्म सोडून आपण ते नाही, हे प्रत्येक आपण जण केलेलं दर्शनाला तयार आहे. जातो. आपण कारण केलेलं, हा. शिर्डी हे एक असं हा. देवस्थान आहे हा. की तिथं अनेक धर्माची लोक दर्शनाला हा. जातात. मला वाटतं असं भारतातलीच नाही तर हा. परदेशातली सुद्धा लोक दर्शनासाठी येतात आणि म्हणून तिथं काही कुठला जाती धर्म पाळला जात नाहीये. आणि खरं तर परमेश्वरानं जात नावाचा कॉलमच बनवलेला नाही. नाही. कारण त्यांनी जन्माला घालत असताना प्रत्येकाला रक्त सारखं दिलंय, नाक डोळे सगळ्यांना समान दिलेत आणि आपण सर्व जाती धर्माचे एकत्र आहोत. याच उद्देशाने आपण ही पालखी घेऊन जात आहे का? म्हणजे आपण विचारावर जाती पडल्यात, आचारावर धर्म जाती पडल्यात, पण मनुष्य एकच आहे आणि जन्माने येतो मरणाने जातो, बस एवढंच. म्हणजे जीवन कशासाठी आलंय तर आपण काहीतरी करण्यासाठी, तर ते कोणती कर्म करायचे हे त्याचं त्यांना ठरवायचं. निश्चितच सत्य आहे मित्रांनो, हे दिंडी सोहळे कीर्तन प्रवचन हे केवळ ऐकण्यासाठी नाहीत, यातून सुद्धा जाती धर्म एकत्र यावेत आणि म्हणूनच अशा पद्धतीनं ही दिंडी सोहळे काढले जातात. मागच्या अनेक पिढ्या आपण बघतोय की गणपती उत्सव सुद्धा लोकमान्य ठिकाणी सर्व जाती धर्माला एकत्र येण्यासाठी निर्माण केला होता आणि म्हणूनच आज सुद्धा अशा शिर्डी बाबांची ही पालखी आज देगलूरून शिर्डीला या ठिकाणी जाते आहे. हे पायी सगळे वारकरी जात आहेत. म्हणून या सर्व साई भक्तांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम की जय. सगळ्यांनी आवाज द्या, साई बाबा की जय. साकी जय. साई बाबा की जय.